सोयाबीन लागवडीसाठी सर्वात जास्त उत्पादन देणारे वाण 2026 मधले कोणते आहे? तर मी तुम्हाला 4 वाणाबद्दल माहिती देणार. या 4 वाणापैकी कुठल्याही तुम्ही एक वाणाची जर निवड केली तर तुम्हाला निश्चितपणे सोयाबीनमध्ये जबरदस्त उत्पादन होणार आहे. तुम्ही बघतच असताल की ह्या वर्षी पाऊसकाळ हा कमी सांगितला, त्यामुळे आपल्याला जे पण वाण निवडायचे पेरणीसाठी त्याचा कालावधी हा कमी असला पाहिजे आणि उत्पादन क्षमताही जास्त असली पाहिजे. तर असे तुम्हाला मी 4 वाणं सांगणार आहे, त्या निवड तुम्ही करू शकता. ह्या अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त दुसऱ्या शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. तर सर्वात आधी आणि क्रमांक नंबर 1चं वाण कोणतं आहे तर ते फुले संगम KDS 726. हे वाण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या वाणामध्ये नंबर 1ला आहे. याचं कारणही असंच आहे की हे वाण 105 ते 110 दिवस या कालावधीमध्ये तयार होतं. तांबोरा रोग असेल, तुमचा येलो मोजॅक रोग असेल, या वाणाला कमी बळी पडतं. शेंगासुद्धा फुटत नाहीत या वाणाच्या. झाडाची उंचीसुद्धा चांगली आहे आणि हे वाण मित्रांनो हार्वेस्टिंगने सुद्धा काढतात. ह्या गोष्टी झाल्या ह्या वाणाच्या खासियत. महत्त्वाची गोष्ट जर ह्या वाणाची बघायला गेलं तर आपल्याला या वाणामध्ये उत्पादन जी क्षमता आहे ती आपल्याला एकरी सरासरी फक्त 10 ते 12 क्विंटल मिळते. जर योग्य व्यवस्थापन जर केलं तर तुम्हाला या वाणामध्ये 15 क्विंटलपेक्षाही उतारा जास्त येतो. कारण की 100 जे बियाचं वजन आहे ते सर्वाधिक याच वाणाचं मिळतं, KDS 726. इतर तुम्ही कुठलेही वाण घ्या, तुम्हाला 100 बिया त्या घ्या आणि 100 बिया तुम्ही KDS 726 घ्या, तुम्हाला फक्त KDS 726 मध्येच वजन जास्त आढळून येणार आहे. शेतकरी बंधूंनो, जर तुमची जमीन भारी असेल किंवा मध्यम असेल आणि तुम्ही टोकन पद्धत जर करणार असाल, बागायती जमीन असेल, तर तुम्ही निश्चितपणेच KDS 726 या वाणाची निवड डोळे झाकून करायची आहे. पहिल्या क्रमांकाचं वाण आहे KDS 726. आता दुसरं वाण आहे मित्रांनो KDS 992, जे की आहे फुले दुर्वा नावाने. हे दोन्ही जे वाण आहेत मित्रांनो ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. हे वाण रिझल्ट देईल का नाही. आता KDS 992 हे वाण ह्या वर्षी योग्य आहे, कारण की पाऊसकाळ कमी आहे आणि मध्यम कालावधीमध्ये येणारे वाण आहे. 95 ते 100 दिवसाच्या वाणाचा कालावधी आहे. आता ह्या वाणाची सुद्धा मित्रांनो तुम्ही बघत असाल की मागच्या 2-3 वर्षापूर्वी इतका प्रसार झाला की ब्लॅक मार्केटमध्ये सुद्धा या वाणाची विक्री व्हायला, म्हणजे काळ्या बाजारामध्ये चढ्या दराने ह्या वाणाची विक्री व्हायला लागली. खोटा प्रचार झाला. सोशल मीडियावर बरेचसे शेतकरी या वाणाला बळी पडले. आता कृषी विद्यापीठाने स्पष्ट सांगितलेले की हे वाण असं काही नाही की इतर वाणाच्या तुलनेमध्ये एकरी तुम्हाला 20 क्विंटलपर्यंत 15 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज देईल. सरासरी उत्पादकता या वाणाची सुद्धा 10 ते 12 क्विंटल आहे. जर चांगलं व्यवस्थापन करताल तर या वाणामध्ये सुद्धा तुम्ही 14 ते 15 क्विंटलपर्यंत जाऊ शकतात. पण KDS 726 हेच वाण सर्वाधिक उत्पादन देणारं वाण आढळून आलेलं आहे. KDS 992 ह्या वाणामध्ये सुद्धा 3 ते 4 दाण्याच्या शेंगा आढळून येण्याचं प्रमाण जास्त आहे. टपोरे दाणे येतं आणि शेंगा फुटायचं प्रमाण याचं सुद्धा कमी आहे. त्यामुळे तुम्ही मध्यम कालावधीमध्ये येणारे वाण म्हणून KDS 992 निवडू शकतात. जमीन तुमची मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये शिफारस आहे. हलक्या जमिनीमध्ये हे वाण लावू नका. KDS वाण दोन्ही हलक्या जमिनीमध्ये लावू नका. तुम्ही हे वाण मध्यम किंवा भारी जमिनीमध्येच लागवड करायची. तुम्हाला 2 वाणे सांगितले, या 2 वाणापैकी कुठले एक वाणाची निवड करायची आहे. आता तिसरं जे वाण आहे मित्रांनो हे सुद्धा विद्यापीठाचं आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. आता यांचं कोणचं वाण आहे तर PDKV आंबा. हे वाण सुद्धा मित्रांनो लवकर येणारं वाण आहे. लवकर येणारं वाण म्हणजे आता तुम्ही बघू शकता की ह्या वर्षी पाऊसकाळ कमी, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नाही, कोरडवाहू जमीन आहे किंवा जमीन भारी पण पाणी देऊ शकत नाही, अशा शेतकऱ्यांनी बिंदासपणे PDKV आंबा ह्या वाणाची निवड करायची आहे. कालावधी जर ह्याचा बघायला गेला तर 92 ते 98 दिवसामध्ये हे वाण तयार होतं मित्रांनो. म्हणजे लवकर येणारं हे वाण आहे. तुम्हाला दुसऱ्या कंपनीचे, प्रायव्हेट कंपनीचे लवकर येणारे वाण आता घ्यायची गरज पडणार नाही. तुम्ही PDKV आंबाची लागवड करू शकतात. आता साहजिकच मित्रांनो लवकर येणारं वाण आहे म्हणून याची उत्पादन क्षमताही थोडीशी कमी आहे, पण फारच कमी असा फरक नाही. एखादा क्विंटलचा तुम्हाला उतार कमी भेटू शकतो. 9 ते 11 क्विंटल उत्पादन क्षमता या वाणाची आहे PDKV आंबा. आता मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी, आता मी सुद्धा RUSM 1135 या वाणाची लागवड केली होती, कारण की पांढऱ्या फुलाचं सोयाबीन आहे. आता प्रायव्हेट कंपनीचे आपल्याला इतर वाणाची निवड करायची गरज नाही. तुम्ही PDKV आंबा लागवड करू शकतात. याची सुद्धा झाडाची उंची मध्यम आहे आणि पांढऱ्या फुलाचं हे सुद्धा सोयाबीन आहे. लवकर येणारं वाण जरी असलं मित्रांनो तर 3 ते 4 दाण्याच्या ह्याच्या शेंगा आहेत, शेंगा फुटत नाहीत. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना लवकर येणारं वाण पाहिजे आणि ज्यांना वाटते की मजुराची समस्या आहे, पाऊस जर जास्त झाला तर काय करायचं, वापसाचा आला नाही तर ते शेंगा फुटत नाहीत, त्यामुळे तुम्ही बिंदासपणे PDKV आंबा या वाणाची लागवड करू शकतात. रोग प्रतिकारक क्षमता या वाणाची चांगली आहे. खोडमाशी असेल, चक्रीमुंगा असेल, येलो मोजॅक असेल, या वाणाचे कारक वाण आहे. तुम्ही ह्या वर्षी जर लवकर येणाऱ्या वाणामध्ये निवड करायची असं मी येणारा परिस्थिती जर बघताल, पाऊसकाळ कमी सांगितला, त्यामुळे तुम्ही PDKV आंबा निवड करू शकतात. 3 वाण सांगितले तुम्हाला मी, KDS 726, KDS 992
आणि PDKV आंबा. आता चौथं वाण जे आहे मित्रांनो ते सर्वांच्या म्हणजे प्रचलितच आहे आणि महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतावरच या वाणाची जी लागवड आहे ती बऱ्याचशा वर्षापासून केली जाते. सर्वात जुनं जर कोणतं वाण आहे आणि विश्वसनीय वाण ते असेल तर JS 335 आहे. ह्या वाणाचं बियाणं तुम्हाला बऱ्याच काय जवळपास सर्व शेतकऱ्याच्या घरी उपलब्ध आहे आणि जरी तुम्ही विकत जरी घ्यायला गेलात मार्केटमध्ये तर हे वाण तुम्हाला सर्वात कमी दराने वाजवी दरामध्ये मिळणार कोणचं वाण असेल तर ते आहे JS 335. ह्या वाण मित्रांनो लवकर आणि मध्यम कालावधीमध्ये येणारं वाण आहे. साधारण 95 ते 100 दिवस या वाणाचे कालावधी आहे आणि उत्पादन क्षमता याची खासियत काय की कंटिन्युअस हे फिक्स उत्पादन शेतकऱ्यांना देऊन जातं. म्हणजे 10 ते 12 क्विंटल सरासरी उत्पादन क्षमता या वाणाची आहे JS 335. असं काही होत नाही की एखाद्या वर्षी जास्त उत्पादन दिले, जास्त पाऊस काळ असला म्हणजे जास्त दिले आणि कमी पाऊस काळ असला म्हणजे कमी. सरासरी उत्पादन या वाणाचं 10 ते 12 क्विंटलच आहे. शेतकरी बंधूंनो या वाणाची फक्त आपल्याला काही तोटे जे आहेत की जुनं वाण असल्यामुळे याच्यावर जरा रोगाचे जास्त बळी पडतं. रोग प्रतिकारक क्षमता JS 335 या वाणाची कमी आहे. म्हणजे चक्रीभुंगा असेल किंवा तांबर रोग असेल या रोगास थोडंसं बळी पडतं, पण इतर तुलनेमध्ये उत्पादन मात्र गॅरंटेड तुम्हाला भेटतं आणि बियाणंही तुम्हाला घरी कुणाच्याही सहज उपलब्ध होईल. जर कुठलंच तुम्हाला वाण भेटत नसेल आणि तुम्हाला कुठल्याही वाणाबद्दल अनुभव नसेल तर तुम्हाला तर JS 335 सारखा चांगला आणि सुंदर पर्याय कोणता नाही. तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला मी जे 4 वाणं सांगितलेत या 4 वाणापैकी कुठल्या एक वाणाची निवड करायची. आता 5वं एक वाण आहे मित्रांनो, पण ते खाजगी कंपनीचं आहे. कारण की मी खाजगी कंपनीची वाण सांगत नाही, शेतकऱ्यांच्या मनामध्ये चुकीचा संदेश जातो. ही खाजगी कंपनीची वाण सांगितले तर त्यांना असं वाटतं की बाबा कंपनीची कुठेतरी जाहिरात करतात. पण ह्या गोष्टी बरोबर नाहीत मित्रांनो. मी कुठल्याही कंपनीची जाहिरात कधीही केली नाही आणि करतही नाही. तरीसुद्धा मित्रांनो एक खाजगी कंपनीचं चांगलं वाण आहे जे ग्रीन गोल्ड कंपनीचं वाण आहे मित्रांनो, गोल्ड 3344. हे वाण त्या शेतकरी निवड करायची ज्यांना टोकन पद्धत करायची आणि ज्यांना काढणीस उशीर होतो, मुजराची समस्या आहे, अशा ठिकाणी लागवड करा. 3 ते 4 दाण्याचं सोयाबीन मित्रांनो, रिझल्टही याचा मात्र चांगला आहे आणि शेंगा कसल्याच फुटत नाहीत. ज्यांना प्रॉब्लेम आहे की शेंगा फुटण्याचा ज्यांचा प्रॉब्लेम आहे, उशिरा मजूर मिळतात, अशा ठिकाणी तुम्ही ग्रीन गोल्ड कंपनीचं 3344 या वाणाची लागवड करू शकतात. हे सुद्धा वाण मित्रांनो चांगलं आहे. आणि दुसरं एक लवकर येणारं वाण जे तुम्हाला दप्तरी वगैरे खाजगी कंपनीत भेटतं त्याच्यापेक्षा तुम्ही PDKV आंबा लागवड करा. तसं काही नाही मित्रांनो, जर तुम्हाला ग्रीन गोल्ड कंपनीचं जे 3344 वाण आहे हे जर तुम्हाला कमी रेटमध्ये किंवा कुणाकडे शेतकऱ्याकडे अवेलेबल असेल, मागच्या वर्षी त्यांनी पेरलं असेल तर तुम्ही ते घ्या. कारण की नवीन बॅग खूप महाग आहे, ते घेण्यात भानगडीत पडूच नका, स्वस्तातलं बियाणं घ्या. आता परत एकदा सांगतो मित्रांनो, KDS 726 जर तुम्हाला टोकन पद्धत करायची, जमीन तुमची भारी आहे, ज्या जमिनीमध्ये लवकर वापसा येत नाही, जिथं काढणी जाण्यास उशीर आहे किंवा मजूर भेटत नाही, अशा ठिकाणी तुम्ही KDS 726 वाणाची लागवड करू शकतात. कारण की याच्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन क्षमता आहे. त्यानंतर मित्रांनो मध्यम कालावधीचं वाण म्हणजे तुम्ही KDS 992 हे तुम्ही कुठल्याही जमिनीमध्ये लागवड करू शकता, साधारण फक्त हलकी जमीन सोडून. आणि PDKV आंबा ज्यांना लवकर पेरायचे, पुढची पेरणी करायची आहे किंवा लवकर निघालं पाहिजे वाण, शेंगाही फुटल्या नाही पाहिजेत, अशांसाठी PDKV आंबा हे वाण चांगलं आहे. आणि JS 335 हे तर सर्वांनाच प्रचलित आहे, त्याच्याबद्दल सांगण्यासारखी गरज नाही. तुम्हाला मी जे 4 वाणं सांगितलेत या 4 वाणापैकी कुठल्याही एक वाणाची निवड करा. हलक्या जमिनीसाठी JS 335 योग्य वाण आहे, त्यामुळे ते तुम्ही लागवड करू शकतात. बाकी 3344 जे ग्रीन गोल्ड कंपनीचं आहे, शेंगा फुटण्याचं प्रमाण सर्वात कमी आणि टोकन पद्धतीसाठी चांगलं. हे असे मित्रांनो तुम्हाला मी 4 वाणं सांगितले. तर शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी मार्गदर्शन हवे, जास्त उत्पादन काढायचे, अशांसाठी आपण अतिशय माफक दरामध्ये सोयाबीन लागवड ते काढणीपर्यंत मार्गदर्शन फक्त 99 रुपयामध्ये देत आहे आणि त्यासाठी तुम्हाला खाली क्रमांक दिले, या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकतात. तसंच मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.